राज्याच्या सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होणार, मंत्री छगन भुजबळ। माणुसकी फाउंडेशन व ॲग्रो केअर कृषी मंचच्या वतीनं वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराचं वितरण। शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येत आहे। विशेषतः शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज ही अतिशय महत्त्वाची असल्याने दिवसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे। या योजनेची अतिशय यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून लवकरच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं। माणुसकी फाउंडेशन आणि ॲग्रो केअर कृषी मंचच्या वतीनं आयोजित कृषी पुरस्कार कार्यक्रम निफाड येथे पार पडला। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवाजीराव ढेपले, राजाभाऊ शेलार, प्रांत अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नायकवाडी, सामाजिक कार्यकर्ते वसंत पवार, भाऊसाहेब भवर, भाऊसाहेब बोचरे, ॲग्रो केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मंत्री श्री भुजबळ म्हणाले की येवला, निफाडसह परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत। यामध्ये लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे। कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी येवला तालुक्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतीत 50 एकर जागा कांदा उद्योगासाठी आरक्षित करण्यात आली असून लवकरच हा प्रकल्प सुरू होईल। ते म्हणाले की कृषीप्रधान देशाची खरी ताकद हा शेतकरी बांधव आहे। देशात अजूनही बहुतांश लोकांचे जीवन शेतीवर आधारित आहे। शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। बदलत्या हवामानाचा फटका, बाजारातील अस्थिरता, योग्य दर न मिळणं यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे। अशा कठीण परिस्थितीत ॲग्रो केअर कृषी मंच सारखी संस्था शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाते, ही कौतुकास्पद बाब आहे। ते म्हणाले की संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचं प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीचं प्रोत्साहन, मार्गदर्शन, तालुका व जिल्हास्तरीय प्रेरणादायक शेतकऱ्यांचा सन्मान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, महिलांसाठी प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम हाताळणं ही बाब कौतुकास्पद आहे। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव ढेपले, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब भवर, ॲग्रो केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।